तर मंडळी देव क्लीनिंग करायला घेतली तर छोटंसं बाळ पण मध्ये मध्ये करू लागलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि देव मस्त क्लिनिंग करावं म्हणलं, देवपूजा करावी. आणि आज म्हणलं गुरुपौर्णिमेचं कुठंतरी जावं म्हणलं. तर चला मी हॉटेलवर झाड आहेत फुलाची, तिकडं फुलं न्यायला आली, देवपूजासाठी फुलं आणा म्हणलं. इथे गेंदा जास्वंद पांढरी फुलं मस्तपैकी घेऊन आले घरी. चला म्हणलं देव काढले क्लिनिंग करायला. तिथं भया पितांबरी पावडरनं मी देव घासून काढले फिल्टरच्या पाण्यानं, कारण बोरचं पाणी वापरलं देवाला असा काळपटपणा येऊ लागला, डाग पडू लागले. तर ह्या छानपैकी देव घासल्यानंतर मी लगेच कोरडे केले, कारण थोडंसं ऊन पडलं होतं, कारण 3-4 दिवस पाऊस होता इकडं. आणि मस्तपैकी देव कोरडे केले, एक देव. आणि आरती छोट्या छोट्या समया सगळे म्हणजे तांबे कळशी असं सगळं मी देवघरातलं घासलं आणि मस्त देव कोरडे करून थोडेसे उन्हाळा ठेवले. तोपर्यंत मी काय केलं, मंदिराची साफसफाई केली देवघराची, घरातल्या छोट्याशा. आणि तसं तर नाही का, मी आठवड्यातनं 1-2दा कधी बी 3-4 दिवसाला म्हणेल असं वाटले तेव्हा मी देव क्लिनिंग करत असते. आणि छानपैकी स्वच्छ करून तर चला मला आता देव छानपैकी कोरडे झाले, चांगले वाळले. मग मला आता देव ताटात भरून घरात नेऊ लागले. तर छोटंसं बाळ पण मध्ये करू लागलं, दोघंजण मला मदत करू लागलं. तर चला देव घेतले आणि मग मंदिरात मुलं अगोदर म्हणतात ना, देवपूजा करायच्या अगोदर समय दिवा प्रज्वलित करा म्हणून मी काय केलं, एक अगोदर मोठी समयी वात पण केली नवीन आणि दुसरी ताजी, आणि तेल टाकून देवाचं प्रज्वलित केला. आणि त्यानंतर जो घट असतो नारळाचा तांब्या घासून ठेवला होता कोरडा करून. तर देवाच्या मूर्त्या मांडायच्या अगोदर घट पण मांडला मंदिरामध्ये, दिवा लावला, घट मांडला. आणि चला कपडा बिपडा अंथरला. आज बुधवार गुरुपौर्णिमा आणि व्हिडिओ तर दुसऱ्या दिवशीची येतो, बुधवारच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी. आणि माझ्याकडे पितळ्याच्या उतरंडे आहेत, त्या पण त्याच्यातलं तांदूळ धने हे जे राशी असतात हळदी कुंकू पूर्ण बाजूला काढलं होतं. आणि ते पण छानपैकी मी घासून करून ठेवलं. त्यात ओटीत सामान भरलं 5 राशी, आणि त्याची पण पूजा केली, मंदिरात मांडली. आणि नंतर माझ्याकडे नका वस्त्राला एक मी डबा केलेला, देवाचे वस्त्र मी दररोज बदलते. आणि गळ्यातल्या माळीला एक डबा केला, म्हणजे पटकन आपल्या देवपूजा करताना हुडकाहुडकी करावं लागत ना, उडबस करावं लागत ना, पटकन जागेवर सापडतं सगळे एकाच ठिकाणी. मग मी काय केलं, पांडुरंगाला रुक्मिणी मातेला मस्त हळदी कुंकूला रुक्मिणी मातेला वस्त्र घातले. पांडुरंगाला गंडगुळी असतात ना, ते असते माझ्याकडे डबी छोट्या, ते घातली. पुन्हा वस्त्र घातले त्यांना, आणि वस्त्र म्हणजेच कपडे अंगावर घातले. आणि असे एक करून मी पूर्ण देवाला पूजा केली. आणि मंदिरामध्ये माझ्याकडं नका छोटे चौरंग आहेत. तर मागं नका मी स्वामी समर्थ स्वामीचरित्र पारायणाला बसले होते. तर 7 दिवस परभणीला जात होते, मग तिथे छोटेसे केंद्रामध्ये चौरंग होती देवाच्या मूर्त्या ठेवण्यासाठी, मला खूप आवडली ते. तर मग मी ती चौरंग आणली होती. तर ती नाही का अशी पारिगणेश मी छान असे चौरंग आणून त्याच्यावर देवाच्या मूर्त्या ठेवते. तर अशा पद्धतीनं पूजा केली. म्हणजे नाही का, आता आज गुरुपौर्णिमेचं नाही का, आता कुठं जावं एकाच दिवशी. पुन्हा त्यात आभाळ आलेलं भयंकर, काळा कुठं अंधार पडल्यासारखं झालं. तर म्हणलं रामभोरशाला जाऊन यावं पटकन. तर चला म्हणलं, मालकाची इच्छा होती रामभोरशाला, कारण परभणीला आषाढी एकादशी दिवशी परभणीला गेलो रंगनाथ महाराजांच्या दर्शनाला. आणि म्हणलं आता आज आम्ही जिथं ग्रंथ ऐकत होते महाराजांचं पण दर्शन राहिलं, मला घेऊ एखाद्या दिवशी. आता म्हणलं चला रामभरोशाचा रस्ता थोडासा खराब आहे, तर आज थोडासा चांगला रस्ता होता, म्हणलं तिकडं जाऊन येऊ म्हणले. मग चला म्हणलं तिकडं जाऊ. मग तुळशीची पूजा केली, चौकटीची पूजा केली. आज हळदीचं लेपण लावलं चौकटीला तुळशी समोर मोठ्या दरवाज्यात. आणि पूजा वगैरे झाली. स्वामी महाराजांचा छोटासा फोटो होता, त्याचं पण दर्शन वगैरे केलं. आणि नाही का, रामभोरशाला आम्ही दोघे जाऊ, आणि ते दोघं भाऊ असे चौघांनी, एक सुनबाई माझी, असं आम्ही 5 जण निघालो होतो रामभोरशाला. तर पूजा वगैरे झाली, थोडंसं जेवणं केली. आणि जाता जिंतूरकडं आहे रामभरोसा. तर जाता जलालपूर आहे, जलालपूर पाठीवर दत्तात्रेयचं मंदिर आहे. तिथं भव्य दिव्य असं दरवर्षी सप्ताह असं 7 दिवस. आणि तिथं आरती चालू होती 12:30ला. तर आम्ही नेमकं तिथं गाडी उभा केली, तिथं आरतीला गेलो. तिथं मस्त आरती वगैरे घेतली, तिथल्या महाराजांचं दर्शन घेतलं. तिथे समजा आमचा अर्धा तास गेला, सगळ्यांची दर्शन वगैरे झाली. आणि चला मग आम्ही लगेच गडबडीनं पुढं गेलो रामभरोशाला. तर तिथून रामभरोशाला गेलो. मस्त म्हणजे पाहणं आम्हाला कशी 12:30ची आरती सापडली, म्हणजे आम्ही एवढं घाईनं तर सुनबाईने दर्शन घेतलं. आणि मग पुढं रामभरोशाला गेलो. तर रामभरोशाला गेलो तर तिथं कीर्तन चालू होतं. आणि एका गावची दूधगाव म्हणून गावची दिंडी आली होती तिथं पायवारी. आणि तिथं कीर्तन चालू होतं. आम्ही जावा आणि सगळ्यांनी तिथं मंदिरात दर्शनं वगैरे घेतली. बाहेर कीर्तन हॉलमध्ये चालू होतं. आणि दर्शनं वगैरे तिथे घेतली सगळी. आणि छोटे मोठे मंदिर असतात ते सगळे पूर्ण फिरलो, दर्शन घेतले. तिथे एवढं छान कुंड्या देखावा इतकं मस्त होतं ते रामभरोशाच्या प्रांगणात मैदानात, असं छान वाटू लागलं. मग आम्ही काय केलं, थोडंसं कीर्तन पण ऐकलं तिथं. आणि एवढी गर्दी होती, पूर्ण महिलांनी मंडप भरला होता, कारण दिंडीतली लोकही भरपूर होती अशी चांगली.
तर रामभरोशीच्या मूर्तीचं दर्शन वगैरे झाले आणि तिथं रामभरोशीचे महाराज जे आहेत ना, त्या महाराजांचे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतल्याच्या नंतर महाराजांच्या पाया पडलो आम्ही सगळेजण, म्हणजे दोघी जावं आम्ही 4-5 जण सगळ्यांनी पाया वगैरे पडले. कीर्तनाच्या तिकडे थोडंसं बाजूला बसून कीर्तन ऐकलं. कीर्तन झालं की तिथं लगेच महाप्रसाद होता आणि नाही का मंडळी, महाप्रसाद कशाला डावलून जातात, घरून थोडंसं जेवून गेलोच होतो. म्हणलं चला म्हणलं कीर्तन झालं, तिथं आरती झाली, महाप्रसादाला बसलो तिथं मंडळी. थोडा महाप्रसाद घेऊन मग आबाळामुळं गावाकडे निघायची घाई होती. तर मंडळी चला, आज गुरुपौर्णिमेचा छोटासा ब्लॉग आवडला असेल, रामभरोशी महाराजाच्या दर्शनाचा छोटासा ब्लॉग आवडला जरूर कमेंट करा. तर इथं पाहिजे महाराज आहे, त्यांची आम्ही सगळ्यांनी दर्शनं घेतली बघा. आणि त्यानंतर दर्शनं घेऊनच मग आम्ही महाप्रसादाला बसलो, तिथं मालकाने दर्शन घेतले. तर चला, तर आजचा ब्लॉग आवडला जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तर चला, आम्ही पटकन जेवण केली आणि निघालो घरी.